नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्रानं अत्याचार करून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गांभीर्याची बाब म्हणजे या अल्पवयीन मुलीवर तळेगाव दाभाडे येथील टिका कॅफेमध्ये अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणी पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह एका कॅफे मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीचे काही अश्लील फोटो मुलानं सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्याच प्रकरणी तिने व तिच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करत असताना मुलीवर कॅफेमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. तिथे असे गैरप्रकार सुरू असल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे पोलिसांनी कॅफे मालकालाही या गुन्ह्यात सहआरोपी केले. तर मुलीवर अत्याचार करणारा तिचा मित्र हा या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. दरम्यान या घटनेमुळे महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमधून या घटनेच्या बाबतीमध्ये तीव्र संताप आता व्यक्त केला जातोय. अशा सर्व कॅफेची आणि हॉटेलची कसून चौकशी केली जावी अशी मागणी आता केली जाते. निर्भया 12 वर्षाची आहे. तिची आई आणि ती पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता आली होती. तिच्या मित्रांनी तिचे काही न्यूड फोटो हे व्हायरल केल्यासंदर्भात त्यांची तक्रार होती. त्यावरनं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि त्या निर्भयाकडे चौकशी करताना असं निदर्शनास आलं की तळेगावमधील एका कॅफेमध्ये एका मुलाने त्याला सोबत नेलं होतं आणि त्या ठिकाणी तिच्यावर एक लैंगिक अत्याचार केलेत. त्या संदर्भात चौकशी करत असताना असं लक्षात आलं की त्या कॅफेमध्ये हा असा प्रकार चालतो. त्यावरून त्या कॅफे मालकाला, कोझी कॅफे म्हणून आहे, त्याचा जो मालक आहे शिंदे, याला त्या गुन्ह्यामध्ये अरेस्ट करण्यात आलेला आहे. आणि जी निर्भया आहे तिच्यावर जे अत्याचार करणारी मुलं आहेत त्यांनाही या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे.